कोलकाता डॉक्टर तरुणीच्या गुप्तांगात 151 मिलीग्रॅम वीर्य आढळल्याचं नमूद करण्यात आले आहे. तरुणीवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार म्हणजे सामूहिक बलात्कार केल्याचं दिसून येतंय. बघू पुढे व्हिडिओमध्ये काय लपविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे ते. कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात एक नवीनच गोष्ट समोर आली आहे. अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्यासोबत जे काही सेमिनार हॉलमध्ये घडले ते एकाच व्यक्तीचं कृत्य नसून अजूनही काही व्यक्ती त्या कृत्यात सहभागी होते, जे अजूनसुद्धा बाहेर मोकळे फिरत आहेत. एका डॉक्टरने दावा केला आहे की या डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपी सहभागी आहेत. तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून हेच समोर आले आहे. अखिल भारतीय शासकीय डॉक्टर संघाचे सरचिटणीस डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी दावा केला आहे की त्यांनी या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल पूर्ण वाचला आहे. या शवविच्छेदन अहवालात तरुणीच्या गुप्तांगात 151 मिलीग्रॅम वीर्य आढळल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच ही माहिती सांगत गोस्वामी यांनी तरुणीवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार म्हणजे सामूहिक बलात्कार झाला असल्याची शक्यता असल्याचंही सांगितलं आहे. कोलकात्याचे सरकारी आर्जिकर मेडिकल कॉलेज 9 ऑगस्ट रोजी सेमिनार हॉलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. महिला डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्ट, डोळे आणि तोंडातून रक्तस्राव होत होता. शव विच्छेदन अहवालात बलात्कारानंतर हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय. 4 पानाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आरोपीने डॉक्टरचे क्रूर शोषण केल्याचे म्हटले आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखमा देखील आढळल्या. आरडाओरडा दाबण्यासाठी आरोपीने डॉक्टरचे नाक, तोंड आणि गळा सतत दाबला होता. गळा दाबल्यानं तिचे थायरॉईड कार्टिलेज तुटले होते. डॉक्टरचे डोके भिंतीवर दाबले गेले होते जेणेकरून ती किंचाळू नये. पोट, होठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमा तिच्या आढळल्या आहेत. त्यानंतर त्याने तिच्यावर एवढ्या जोराने हल्ला केला की तिचा चष्मा फुटला आणि काचेचे तुकडे तिच्या डोळ्यात घुसले. दोन्ही डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव होत होता. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील CCTV फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे घाईघाईनेच अटक तर केली आहे. पण त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या आरोप्यांचं काय? या प्रकरणावरून रुग्णालय प्रशासनावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 9 ऑगस्ट रोजी सकाळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर प्रशासनाने पीडितेच्या कुटुंबियांशी खोटे बोलले होते. तो म्हणाला होता, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. यानंतर मृत डॉक्टराचे पालक तातडीने रुग्णालयात पोहोचले होते. मात्र प्रशासनाने त्यांना 3 तास बाहेर थांबायला लावले. कुटुंबियांच्या खूप आग्रहानंतर प्रशासनाने त्यांना प्रशिक्षणार्थी डॉक्टराचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली होती. म्हणजेच इतकं 3 तास आतमध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम सुरू होतं का? पोलिसांनी 12 ऑगस्ट रोजी पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या कुटुंबियांना सुपूर्द केला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की बलात्कार आणि प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपीने डॉक्टरचं तोंड दाबून खून केला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 3 ते 5च्या दरम्यान घडली. त्या मुलीला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासन करत आहे का? मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी डॉक्टर सुरक्षित नाहीत तर कोणत्या विश्वासाने पालक आपल्या मुलींना इथे शिकायला पाठवतात? निर्भया प्रकरणानंतर अनेक कठोर कायदे तयार झालेत, तरीही गुन्हेगारांना रोखण्यात अपयश का येत आहे? सेमिनार हॉलपासून 20 मीटर अंतरावर असलेल्या चेस्ट डिपार्टमेंट ऑफिसमध्ये तोडफोड सुरू आहे. पोलिसांसमोर नूतनीकरणाच्या नावाखाली पुराव्यांशी छेडछाड केली जात आहे. असे का? म्हणजे आरोपी हॉस्पिटलमधीलच अजून दुसरे कोणी आहे का?
फक्त हेडफोनवरून आरोपी संजयला ताब्यात घेतलं आणि त्याने देखील तात्काळ आपला गुन्हा कबूल पण केला. म्हणजे विचार केला तर हे खूप संशयास्पद वाटत नाही का? कदाचित कुणा मोठ्या हस्तीला वाचवण्याचा इथे प्रयत्न होत आहे का? उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. बुधवारी सकाळी आरोपी संजयला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. पण या प्रकरणाची चौकशी नीट पुढे पूर्ण होईल का? नाहीतर पहिल्या काही केस ज्या अजूनपर्यंत तशाच पडून आहेत, काहीही सॉल्व्ह झाल्या नाहीत, न त्यांचे गुन्हेगार पकडले गेले, ना अजून त्या केस पुढे गेल्या. आज सगळ्यांनीच आवाज उठवला म्हणून आता ही कारवाई केली जात आहे. उद्या थोडे शांत वातावरण झाले, माणसे शांत झालीत की परत सगळे काही विसरणार. ज्यांनी गुन्हा केलाय ते कबूल करतात, पण त्यांच्याही सोबत ज्या कोणी गुन्हा केला असेल त्यांनाही मोकळं सोडतं कामा नये. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथं लगेचच नव्यानं बांधकाम करायची सुरुवात झाली. म्हणजेच यावरून स्पष्ट होतं की पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न जोरदार प्रमाणात सुरू झालेलाच आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा या मागणीसाठी देशभरातील डॉक्टर संपावर होते, अजूनही आहेत. मला सांगा, मुलींनी सुरक्षित राहायचं तर कसं? जर अशा काही गोष्टी घडल्या तर आपणच मुलींनाच जबाबदार धरतो की तिचीच काहीतरी चूक असेल, तिनेच काहीतरी केलं असेल. पण या केसमध्ये तुम्ही काय म्हणाल? संजयसारख्या माणसाला फाशीची शिक्षा तर व्हायलाच हवी, पण त्याच्यासोबत अजून या वाईट कृत्यात कोण कोण होतं ते का अजून मोकळे फिरत आहेत? त्यांनाही शिक्षा व्हायलाच हवी. सत्यमेव जयते.